आज बेस्ट प्रशासनाबरोबर बेस्ट वर्कर्स युनियनची बैठक झाली। आपण या बैठकीमध्ये जे आपले मुद्दे होते, मागणी पत्रासंदर्भात, बाकीच्या मुद्द्यांसंदर्भात सविस्तर चर्चा झाली आणि आपण एक स्पष्ट केलेलं आहे की 15 ऑगस्ट पर्यंत या सर्व मागण्या ज्या आहेत बेस्ट वर्कर्स युनियनने जे दिलेले आहेत ते मागणी पत्र असेल, वेटलिस्ट कर्मचाऱ्यांचं समान कामाला समान दाम असेल, रिटायर कर्मचाऱ्यांच्या ग्रॅज्युटी असतील, या सर्व विषयांवर चर्चा करून 15 ऑगस्ट 2026 च्या आत निर्णय घ्यावा हे आपण आज त्यांना स्पष्ट केले। त्या अनुषंगाने जे काही चर्चा झाली त्यामध्ये फिक्सेशन बद्दल जे आपण आधीच चर्चा करून त्यांच्याबरोबर डिटेलमध्ये आधीच्या बैठकांमध्ये चर्चा झालेली आहे। 1 जानेवारी 2006 पासून 6व्या वेतन आयोगाच्या अनुषंगाने फिक्सेशन करण्याबद्दल आणि तिकडनं पुढे खेचून 2016 ला आणून आणि नंतर 7व्या वेतन आयोगाच्या शिफारशी लागू करण्याबद्दल जे आधीच आपली भूमिका आहे त्याच्याबद्दल आधीच्या बैठकांमध्ये चर्चा झालेली आहे। त्या अनुषंगाने अजून लवकरात लवकर करण्याच्या अनुषंगाने उद्या परत फक्त फिक्सेशन संदर्भात चर्चा होणार आहे त्या डिपार्टमेंटच्या काही लोकांबरोबर आणि त्या फिक्सेशन बद्दल लवकरात लवकर निर्णय घेण्याचा प्रयत्न होईल। त्याचबरोबर बाकीचे जे विषय आहेत त्याच्याबद्दल सुद्धा चर्चा झाली। त्याच्यामध्ये फार प्रामुख्याने वेटलिस्ट कर्मचाऱ्यांच्या समान कामाला समान दामाबद्दल चर्चा झाली आणि हे ठरलेलं आहे की पुढच्या आठवड्यामध्ये म्हणजे येणाऱ्या 10 दिवसामध्ये वेटलिस्टचे जे कॉन्ट्रॅक्टर्स आहेत, जे मालक आहेत, त्यांच्याबरोबर परत एकदा बेस्ट वर्कर्स युनियन बरोबर जॉईंट मीटिंग घेतली जाईल आणि समान कामाला समान दाम हे लागू करण्याच्या दृष्टीने सर्व पावलं उचलली जातील असं आश्वासन आज दिलं गेलेलं आहे। त्याचबरोबर जे कास्ट सर्टिफिकेटमुळे ज्यांची सिनियरिटी गेलेली आहे त्याबद्दल चर्चा झालेली आहे आज आणि त्याच्यासाठी एक वेगळी आमचं एक 3 लोकांचं एक वेगळं शिष्टमंडळ म्हणा त्याला एक छोटी समिती बनवली आहे। ती लीगल डिपार्टमेंट बरोबर बोलून सविस्तर चर्चा करून कास्ट सिनियरिटीचा जो कास्ट सर्टिफिकेटमुळे ज्यांची सिनियरिटी गेलेली आहे त्यांना न्याय देण्याचं काम लवकरात लवकर इथे करण्यात येईल हे ठरलेलं आहे। तसंच जे 2010 मध्ये जे कॅज्युअल लेबर मधनं परमनंट केली होती लोकांना त्यांचं आमची मागणी आम्ही केलेली आहे बेस्ट वर्कर्स युनियन तर्फे की त्यांना ज्या वेळेपासून ते काम करतायत बीएसटी मध्ये कॅज्युअल लेबर म्हणून त्यांना तेव्हापासूनच त्यांचं नोशनल फिक्सेशन देण्यात यावं जेणेकरून त्यांचा आर्थिक लाभ मोठ्या प्रमाणात होईल। त्याच्याबद्दल सुद्धा पुढच्या बैठकीत चर्चा करून लवकरात लवकर निर्णय घेण्याचं ठरलेलं आहे। मित्रांनो, हे सर्व काही व्यवस्थित होत आहे असं दिसतंय, पण आपण कुठेही गाफील राहता कामा नये। बेस्ट वर्कर्स युनियननी ही भूमिका घेतलेली आहे की 15 ऑगस्ट पर्यंत जर आपल्या सर्व मागण्यांवर चर्चा होऊन कामगार हिताचे निर्णय झाले नाहीत तर मग 15 ऑगस्ट नंतर आंदोलनाची भूमिका ही बेस्ट वर्कर्स युनियन नक्कीच घेईल आणि आपण सर्वांनी एकजूट आपली राखावी हीच विनंती। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।